गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। नमस्कार कोल्हापूरकर आणि जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सोसायटीचे सर्व सभासद सदस्य आणि इथले रहिवासी या सगळ्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तुम्हा सगळ्यांची मनापासून माफी मागते. कार्यक्रमाला बराच उशीर झाला आहे पण आपण खूप संयमाने हा वेळ इथे थांबलेले आहात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खरंच खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मला वाटतं थंडी हळूहळू वाढायला लागली आहे पण इकडचा माहोल गरम होणार आहे. तुम्ही तसे ताजेतवाने व्हाल यात काहीच हे नाही, शंका नाही आहे. तरी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आधी या सगळ्या वाद्यवृंदाचं स्वागत करूयात. आणि आजचा हा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम जे पुढं नेणार आहेत ते म्हणजे एक असं व्यक्तिमत्व जे बॉलिवूडमधला असा कोणताही स्टार नाही ज्याची आणि त्यांची ओळख नाही आहे. 40 वर्ष गेली ते निवेदनाचं काम करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 50-60 हजार लोकांच्या म्हणण्यापेक्षा महिलांच्या मॉबमध्ये जाऊन ते एक खूप छान गेम शो घेतात जो जवळपास 7 ते 8 तास चालतो आणि त्या 7 ते 8 तासांमध्ये एकही महिला तिथून हलत नाही. हे त्यांचं खूप मोठं वैशिष्ट्य आणि त्याच्याही पलीकडची ओळख म्हणजे संजय दत्त अर्थातच बाबाचे ते फार मोठे फॅन आहेत आणि त्यांचे खूप चांगले मित्रसुद्धा आहेत. तर मी स्टेजवर बोलवते संदीप पाटील सर यांना की आपण कृपया स्टेजवरती या. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात. त्यांच्याकडे बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल. यानंतर संदीप सरांकडे मी काही सूत्र सुपूर्द करते. धन्यवाद. सर्वात आधी तिने माफी मागितलीच आहे. मी दिलगिरी व्यक्त करतो आणि खरंच जास्ती वेळ न घेता मी एवढंच सांगेन की कार्यक्रम जेवढा उशिरा सुरू होतो मला वाटतं त्याची जी उंची आहे ती जास्तीत जास्त वाढण्याचा प्रयत्न हे सर्व कलाकार करत असतात कारण या कलाकारांना पण तेवढा उत्साह असतो. एक तर तुमचं खरंच मनापासून या ठिकाणी मी संदीप पाटील स्वागत करतो आणि असा हा कार्यक्रम म्हणजे रेसकोर्स रेसिडेन्सीसाठी केलेला कार्यक्रम आणि साधारणपणे रोज म्हणजे गेले 2-3 दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी होतो असं मला कळतं आहे. तर साधारणपणे रेसकोर्स रेसिडेन्सीचे आलेल्या सर्व मेंबर्सचे मी मनापासून स्वागत करतो आणि अशा एक तर व्यक्तिमत्वासाठी आज आपण सगळेजण जमलेलो आहोत की ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतो आहे आणि खतकर साहेबांना आपण ही एक ट्रिब्यूट एक श्रद्धांजली वाहतो आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदी मराठी इंग्लिश अशा सगळे संवाद आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहील आणि हा प्रयत्न यशस्वी तेव्हा होईल जसे तुमच्यासारखे जे रसिक जेव्हा समोर बसतात आणि आमच्यासारख्या सर्व कलाकारांना त्याची एक खूप छान दाद मिळते. तर मी एक छोटीशी रिक्वेस्ट मनापासून करणार आहे की माहोल 1 तास साधारणपणे लेट चाललेलो आहे आपण पण तो माहोल करण्यासाठी तुमच्या एनर्जेटिक टाळ्या आमच्या सगळ्यांसाठी एकदा वाजू द्या म्हणजे माझी पण एनर्जी वाढेल आणि एनर्जी येऊ द्या आता एकदम आणि एकदम बिंदास. साधारणपणे 2-2.5 तास तुमच्यापर्यंत आम्ही ही करमणूक करणार आहोत त्यामुळे तुमचे मोबाईल फोन्स वगैरे जे काही असतील ते थोडा वेळ बंद न ठेवता फक्त व्हायब्रेटरवर ठेवून द्या. त्यामुळे कुठल्याही डिस्टर्बन्स आजूबाजूच्या शेजारी बसलेल्यांना तुमच्यापर्यंत पोहोचणाऱ्यांना काही होणार नाही आणि म्युझिक असं आहे की हे तुम्हाला खूप छान वेगळ्या वातावरणात आपण नेणार आहोत. तर मी आता कार्यक्रमाकडे वळतोय आणि मैं अपने आप को बहुत ही भाग्यशाली समझता हूँ क्योंकि आज इस मौके पर जिनका इंट्रोडक्शन करने का मुझे भाग्य मिला है जिन्होंने अपने करियर की शुरुआत 5 साल से उनका ये जो म्यूज़िक का जो लगन था वो शुरुआत 5 साल से हुई. 18 साल से जिन्होंने अपना करियर की एक ठान ली कि मुझे यही करना है. इंसान जब ठान लेता है कि मुझे यही करना है
तो वो उसका वो पैशन होता है, वो पागलपन होता है। और वही पागलपन जब प्रोफेशन बन जाता है तो आप जैसे तमाम चाहने वाले उन्हें प्यार मोहब्बत से नवाजते हैं। जी हाँ, जिन्होंने अपने शुरुआती अंदाज में मुंबई में आने के बाद अपनी आवाज़ से नहीं बल्कि अपनी बोलने वाले इंस्ट्रूमेंट से लोगों के दिलों को छुआ है। साथ ही साथ जिन्होंने कल्याण जी आनंद जी, पंचम दा यानी कि आर डी बर्मन साहब, लक्ष्मीकांत प्यारेलाल, ए आर रहमान, सलीम सुलेमान, ऐसे बहुत दिग्गज म्यूजिशियंस के साथ अपना एक कोर टीम का एक बहुत ही बढ़िया सा अंदाज बनाया है, जिन्होंने बहुत सारे फिल्मी अंदाज में अपने अंदाज को सजाया है। आप सभी ने उन्हें पसंद किया है। फिल्म मुकद्दर का सिकंदर का वो गीत, वो गाना रोते हुए आपने सभी ने सुना है, जिसमें अहम किरदार जिन्होंने निभाया है। फिल्मी पर्दे पर तो आपने अमिताभ को देखा है, लेकिन संगीत के उस निशानी को छोड़ रखा है उसी कलाकार ने। शालीमार जैसे एक बहुत सुपर डुपर हिट म्यूजिकल फिल्म, जिन्होंने उसी अंदाज के साथ कई अवार्ड से उन्हें सम्मानित किया गया है। और ट्रम्पेट किंग जिसे कहते हैं, आपकी जोरदार तालियों के साथ लेडीज एंड जेंटलमैन प्लीज वेलकम नन अदर देन वन एंड ओनली द ट्रम्पेट किंग किशोर जी सोडा। आई होप ये जो धुन है आपके दिल को ज़रूर छुआ होगा। तो मैं चाहता हूँ कि जिस तरह से किशोर जी यहाँ पर आए हुए हैं, एक बार फिर ज़रा ज़ोर से तालियों की आवाज़ उन तक पहुँचनी ज़रूरी है। कोल्हापुरकर जितने बैठे हुए हैं, उनका ये प्यार, उनकी मोहब्बत है सर। और आपका यहाँ पर स्वागत करते हुए बड़ी खुशी हो रही है। और अपने आप को मैंने कहा कि मैं बहुत भाग्यशाली समझता हूँ कि आपके साथ में खड़े रहने का मौका मिला है सर, परफॉर्म करने का मौका। लोग तो आपके साथ में खड़े रहने के लिए ढूंढते हैं, वक्त ढूंढते हैं, लेकिन आज आपके साथ में प्रोग्राम करने का मौका मिला है, तो ये खुशकिस्मती है। और मैं चाहता हूँ कि जिस तरह से आपने अपनी पहली धुन में उनके दिल पर राज कर रखा हुआ है, और ये राज जो है वो राज साहब का भी आशीर्वाद आप पर है, तो शायद ये राज उन्हीं का होगा। तो आज आपका राज शुरू होने के लिए हम बेकरार हैं। तो इस वक्त अब मैं एक और ऐसे फनकार और ऐसे कलाकार को, जिन्हें रिदम किंग कहा जाता है, कुछ संगीतकार जो है उन्हें रिदम के डॉन भी कहते हैं, और हमारे लिए तो जिस तरह से बड़े भाई की तरह है, सब कुछ है, एक मॉरल सपोर्ट जिनसे हमें अक्सर मिलते रहता है। लेकिन साथ ही साथ जिन्होंने एक नहीं दो ने पिछले 30 सालों से जिन्होंने आप जैसे सभी चाहने वालों के लिए एक अलग सेवा की है। लेकिन अपनी उंगलियों की कमाल जब पड़ जाती है किस पर, उस इंस्ट्रूमेंट पर, जिस इंस्ट्रूमेंट के जरिए उन्होंने लाखों करोड़ लोगों के दिलों पर राज कर रखा है। साथ ही साथ कई बड़े बड़े म्यूजिशियंस के साथ जिन्होंने अपना एक तालमेल जोड़ रखा है, कई फिल्मों में जिन्होंने खुद बजाया है, जो संगीत हमने सुना है उसके बारे में मैं ज़रूर बताऊंगा। लेकिन अब इतना कहूंगा कि रिदम किंग के साथ अपनी आवाज़, अपनी अंदाज, अपनी उंगलियों की कमाल लेकर आ रहे हैं द किंग ऑफ रिदम, नन अदर देन, आपकी जोरदार तालियों के साथ वन एंड ओनली श्याम जी एडवनकर।
टाळ्या जरा जोरात झाल्या पाहिजेत, कारण त्यांच्यासाठी टाळ्या का, तर त्यांचा हात जेव्हा तिथे पडतो श्यामजी, त्याच्यावर जेव्हा पडतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे जे आज कॉम्बिनेशन इथं दोघांचं होणार आहे, दोन किंग, दोन दिग्गज आज या ठिकाणी आहेत की जे इंडस्ट्रीमध्ये जे राज करतायत आणि जे म्युझिक आपण ऐकतोय बेसिकली, त्या म्युझिकचा सगळा भार या दोघांवरती असतो. त्यामुळे आज आपण आता त्यांच्याकडनं सुरुवात ही ऐकणार आहोत. तर मी थोडीशी माझी इकडनं काय म्हणतात ते, पतली गली से मी निकलता हूँ और बड़ी गली में से जो कोई होने वाला है आप सुनने वाले हो. तर पुन्हा एकदा तुझ्याकडे माईक देतो. आणि थँक्यू संदीप सर. थोडासा औपचारिक जो आपला कार्यक्रम आहे, ज्याच्यासाठी आपण हे सगळं आयोजन केलेलं आहे, ते करणं गरजेचं आहे आणि म्हणून हा औपचारिक कार्यक्रम आपण करूयात आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात होईल. मी व्यासपीठावरती परत एकदा आमंत्रित करते दिनेश माळी सर यांना की आपणही कृपया व्यासपीठावरती यावं. किशोर सोदाजी आपको, श्याम एडवणकर सर आपल्याला, संदीप पाटील सर आपल्याला आणि दिनेश माळी सर आपल्याला चौघांनाही विनंती आहे की आपण दीपप्रज्वलन करूयात आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. स्वर्गीय विलास रामचंद्र खतकर यांच्या 75व्या जयंतीनिमित्त आपण हा कार्यक्रम करतोय. गेले 3 दिवस आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतलेला आहे आणि आज या कार्यक्रमाची सांगता होतीये. त्यांच्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित हा महोत्सव म्हणायला खरंच हरकत नाही आहे. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात हा संपूर्ण कार्यक्रम गेले 3 दिवस सातत्यानं सुरू आहे आणि आपल्या सर्वांचा प्रतिसादही त्याला खूप सुंदर लाभतो आहे. संदीप, यानंतर मी श्याम एडवणकर सरांना विनंती करेन की आपण विलास काकांच्या फोटोला हार अर्पण करून त्यांनाही अभिवादन करूयात. सेवा, संवेदना आणि सामाजिक बांधिलकी यांचं सुरेख संगम म्हणजे विलास काकांचं व्यक्तिमत्व. त्यांचं व्यक्तिमत्व घडलं ते घरातल्या संस्कारातूनच. शेंडा पार्क परिसरात वास्तव्याला असताना त्यांच्या कुटुंबानी कुष्ठरोग्यांसाठी सेवा कार्य केलं आणि ती केवळ मदत नव्हती तर माणुसकीची जाणीव जागी ठेवणारी एक प्रक्रिया होती. स्वतःच्या हाताने केलेली सेवा, प्रेमानं दिलेलं अन्न आणि कोणताही भेदभाव न करता जपलेली नाती, या सगळ्यातून समाजाला देण्याची त्यांची भूमिका सातत्यानं स्पष्ट होते आणि आजही ती आहे. त्यांच्या कुटुंबाने ती जपलेली आहे आणि ही सेवा काही काळापुरती नव्हती तर ती अखंडपणे शांत चालणारी एक तपश्चर्या होती असं म्हणायला खरंच हरकत नाही. बाबा आमटे यांच्या विचारांची छाया या कुटुंबाच्या कार्यात सहजपणे दिसून येते. स्वर्गीय विलास काका हे देहानं तंदुरुस्त होतेच, पण मनानं सुद्धा संतुलित आणि सकारात्मक होते. क्रीडा, कला आणि सामाजिक क्षेत्र यामध्ये त्यांनी आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. खेळाडू घडवावेत, तरुणांमध्ये शिस्त, आरोग्य आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा ही त्यांची मनोमन इच्छा होती. उच्च शिक्षणाचं महत्त्व त्यांनी लवकर ओळखलं आणि म्हणूनच जिल्हा परिषदेत नोकरी करत असतानाच त्यांनी स्वतःचं कॉलेजचं शिक्षणसुद्धा पूर्ण केलं. त्याच्यानंतर कलेची आवड त्यांच्या व्यक्तिमत्वातून सातत्याने दिसून येत होती. त्यांनी रंगभूमीवर अभिनयसुद्धा केला. लेकुरे उदंड झाली, एखाद्याचं नशीब, एक राजा अडीच गुलाम या नाटकातून त्यांच्या अभिव्यक्तीची ताकद अनेकांनी पाहिलेली आहे. जिल्हा परिषदेत कार्यरत असताना त्यांनी सहकार, आरोग्य, शिक्षण, बांधकाम आणि महसूल अशा विविध विभागात प्रामाणिकपणे काम केलं. जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी जबाबदारी, संयम आणि कार्यकुशलता यांचा समतोल साधला. कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे तब्बल 25 वर्ष संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं. जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना त्यांनी आपल्या पदाचा उपयोग प्रतिष्ठेसाठी नाही तर सेवेसाठी केला आणि याचाच परिणाम असं म्हणूया, त्याचाच परिपाक म्हणूयात की 25 वर्ष ते बिनविरोध संचालक म्हणून निवडून आले. जिल्हा परिषदेच्या क्रीडा मंडळाच्या स्थापनेत सुद्धा त्यांचा मोलाचा सहभाग होता. 1990 साली त्यांनी BPEd पूर्ण करून शिक्षण क्षेत्रातलं आपलं स्वप्न अधिक बळकट केलं, व्यापक केलं. 1999 साली फुलेवाडीमध्ये आदर्श विद्यामंदिर या शाळेची स्थापना करून त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात ठसा उमटवला. सुरुवातीच्या काळात कोणतंही अनुदान नसताना
स्वतःच्या खिशातून खर्च करून शिक्षकांचे पगार आणि शाळेचा सर्व कारभार त्यांनी सांभाळला. आज त्या शाळेत शिकणारी शेकडो मुलं ही त्यांच्या दूरदृष्टीचं आणि कष्टाचं मूर्त रूप आहे. विलास काका हे उत्तम प्रशासक होते, पण त्याहून अधिक ते हाकेला धावून जाणारे माणूस होते. दिवस असो वा रात्र, मदतीची गरज असेल तर ते पुढं येत. जिल्हा परिषदेत असताना अनेक सोसायट्या सक्षम करून त्यांनी त्या उभ्या केल्या. आरोग्य विभाग कर्मचारी सोसायटीसाठी जवळपास 40 वर्ष चाललेला संघर्ष त्यांच्या चिकाटीचा परिचय देणार आहे. कुणाकडूनही पैसे न मागता स्वतःच्या खिशातून कोर्ट कचेरीचे खर्च करून त्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या घरासाठीची जागा मिळवून दिली आणि त्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं. या वाटचालीत त्यांना S.A. मुळीक आणि शिक्षक बँक व शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष सोहोनी गुरुजी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. आज विलास काका आपल्यात प्रत्यक्ष नाहीत, पण त्यांनी समाजासाठी जे उभं केलं आहे, जे घडवलं आहे आणि जे मूल्य पेरलं आहे ते आपल्या भोवती अजूनही जिवंत आहे. माणूस देहानं जातो, पण त्याचं कार्य, त्याची संवेदना आणि त्याचा विचार समाजाच्या स्मृतीत कायम राहतो. आणि आजही त्यांचा हा विचार जागवण्यासाठी, त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी आपण हा 3 दिवसांचा अमृत महोत्सवी जयंतीचा घाट घातलेला आहे. या सगळ्याला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचंही अगदी मनापासून आभार. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आपले जे प्रमुख कलाकार आहेत, किशोर सोधाजी यांचा सन्मान करण्याची विनंती मी आपले जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सोसायटीचे अध्यक्ष हरिश्चंद्र आलोने सर इथं आहेत, त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं आणि या मान्यवरांचा सन्मान करावा. त्याचबरोबर आपल्या सोसायटीचे सचिव बजरंग बराले सरसुद्धा इथं आहेत, त्यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं आणि आपल्याचे मान्यवर जे आहेत त्यांचा सन्मान आपण करूयात. एका ज्येष्ठ सेवाभावी वृत्ती असणाऱ्या व्यक्तीची जयंती साजरी करण्यासाठी आपण जमलो आहोत आणि कला क्षेत्रात सेवा दिलेल्या 2 मान्यवरांचा, 3 मान्यवरांचा सन्मान आपण आज या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करते हरिश्चंद्र आलोणे सर यांना की आपण माननीय किशोर सोधा सर यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करूयात. किशोरजी, आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापुरात एका महान कलाकाराचे पाय लागले कोल्हापूरला असं म्हणायला खरंच हरकत नाही. यानंतर श्याम एडवणकर सर यांचाही सत्कार आपण या ठिकाणी करतोय. मी विनंती करते बजरंग बराले सर यांना की आपण शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करूयात. धन्यवाद. आणि कोल्हापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात गेली काही वर्ष सातत्याने वेगवेगळे प्रयोग करून मोठमोठ्या कलाकारांना इथे बोलावून कोल्हापूरमधल्या रसिकांसाठी एक चांगली पर्वणी निर्माण करणारे दिनेश माळी सर यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करते हरिश्चंद्र आलोने सर यांना की आपण दिनेश सरांचाही शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करूयात. त्यांच्यामुळे, त्यांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापुरात खूप चांगले मोठे कलाकार येत आहेत. नुकताच त्यांनी सुदेश भोसलेजींचा कार्यक्रम केलेला आहे आणि यापुढेही असंच ते कोल्हापूरच्या रसिकांसाठी वेगवेगळे प्रयोग घेऊन येतील, यात काहीच शंका नाही. धन्यवाद सर. कार्यक्रम सुरू करण्याआधी मला फक्त इथं सगळ्यांना तुम्हाला आवर्जून काही गोष्टी सांगायच्यात. कदाचित मी आत्ता जे बोलणार आहे ते अजय खतकर सरांना आवडणार नाही, पण हे बोलणं मला खूप गरजेचं वाटतं आहे. गेले 3 दिवस आपण सगळे वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतो आहे. पहिल्या दिवशी सोसायटीतल्या सर्व महिलांनी एन्जॉय केला म्हणायला हरकत नाही, आनंद घेतला. खूप उत्साहात आपण पहिला दिवस साजरा केला. काल पंडित अजित कडकडे यांच्या स्वर्गीय सुरांची अनुभूती आपण सगळ्यांनी घेतली आणि सोसायटीमधले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आनंद मिळाला. आणि आज या म्युझिकल प्रोग्रामच्या माध्यमातून अबालवृद्ध सगळ्यांनाच एक वेगळा आनंद मिळणार आहे. तर हा जो काही 3 दिवसांचा घाट आहे याच्यासाठी गेली 4 महिने सातत्यानं अजय खतकर सर हे प्लॅनिंग त्यांचं सुरू आहे, नियोजन सुरू आहे.
म्हणजे मी 2 महिन्यापूर्वी या सगळ्या पिक्चरमध्ये आले, पण त्याच्याही आधीपासून म्हणजे 4 महिने काय काय करायचं. आम्ही पहिल्या दिवशी सोसायटीतल्या महिलांचा एक रॅम्प वॉक झाला होता, त्यांचे काही परफॉर्मन्सेस झाले होते. त्या परफॉर्मन्सेससाठी रोज त्या महिलांना इथं बोलवून त्यांचे परफॉर्मन्सेस बसवून घेणं, त्यांची रिहर्सल घेणं, त्यांची ड्रेपरी काय आहे, त्यांनी कशा पद्धतीनं उभं राहिलं पाहिजे, इथंपासून ते इथं त्या उभं राहून त्यांचं परफॉर्मन्स होईपर्यंत प्रत्येक क्षणाला त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आणि ते मेहनतीने करवून घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे अजय खतकर सर. आणि आमचं जेव्हा जेव्हा बोलणं झालं त्या प्रत्येक वेळेला त्यांचं असं होतं की फक्त महिलांचं असं नको, आपल्याला सगळ्यांना त्याच्यामध्ये सामावून घ्यायचं आहे. हा कार्यक्रम आपण वडिलांच्या स्मृतीमध्ये तर करतोच आहोत, पण तो आनंदात साजरा झाला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्ती त्यांना आनंद झाला पाहिजे, ही त्यांची त्याच्या मागची भावना होती. वडिलांनी जे काम करून ठेवलं आहे ते पुढं तितक्याच सक्षमपणाने नेण्यासाठी ते जी काही धडपड करतात, म्हणजे अगदी हे स्टेज जे उभं केलेलं आहे किंवा तुम्ही समोर बसलाय, तुमची बसण्याची व्यवस्था जी आहे, तुम्हाला जे पासेस दिले गेले ते पासेस देण्याची, तुमचं खाण्याची जी व्यवस्था केली गेली की तुम्हाला काय खाणं दिलं पाहिजे, ते व्यवस्थित अगदी नियोजनबद्ध कसं व्हावं, या सगळ्यासाठी हा माणूस गेली 4 महिने सातत्यानं राबलेला आहे. आणि आजच्या कार्यक्रमात सुद्धा स्टेज कसं असावं, लाईट्स कशा असाव्यात, तो भव्य कसा दिसावा, या सगळ्यासाठी आणि जी गाणी तुम्ही ऐकणार आहात त्याचासुद्धा सिक्वेन्स आणि ती गाणी सिलेक्ट करण्याचं कामसुद्धा त्यांनी केलेलं आहे. म्हणजे मला असं अजय सरांना म्हणायचं आहे की हरकत नाही तुम्ही असे कार्यक्रम ऑर्गनाईज करायला, कारण तुमच्यातला जो वडिलांमध्ये असणारा प्रशासक आणि तुमच्यातही ती छबी आहे, त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही असे मोठे मोठे कार्यक्रम आयोजित करू शकता याचा मला कॉन्फिडन्स आला. आणि ज्या लोकांनी 3 दिवस हा महोत्सव बघितलेला आहे त्या सगळ्यांना याचा कॉन्फिडन्स आलेला असणार आहे. तर एकदा अजय सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आणि सरांना विनंती आहे तुम्ही कृपया स्टेजवरती या प्लीज सर. म्हणजे इतकं सगळं जे भव्य आहे त्या सगळ्याचा लीडर आपण म्हणूयात, नेतृत्व जे आहे ते हे आहे आणि त्यांच्यामुळेच हे सगळं जे काही सुरू आहे ते स्मूथली सुरू आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि मला नक्कीच खात्री आहे की त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा वारसा ते नक्कीच पुढे नेतील आणि या सगळ्यामध्ये अगदी रुक्माईसारख्या श्रावणीताईसुद्धा त्यांच्यासोबत असतील. तर थँक्यू सो मच. तुम्हाला सुद्धा वडिलांच्या आठवणीत भावनिक होणं स्वाभाविक आहे, पण आपण त्यांची आनंदात आठवण काढूया, त्यांना ते जास्त आवडेल असं मला वाटतंय. थँक्यू. आपण सगळे मोठ्या संख्येने इथं आलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो मी. मला फारसं काय बोलण्याची सवय नाही किंवा माहिती नाही आहे खरं. असंच कार्यक्रम एन्जॉय करा मस्तपैकी. सुरुवातीची गाणी सगळी आहेत ती एन्जॉय करा. शेवटी डान्स आयटम पण आहेत, त्याच्यावर पण आपण सगळे मिळून डान्स करू. आणि हे जे म्हणलं की श्रेय फक्त माझं आहे, हे फक्त माझं श्रेय नाही आहे. बॅकस्टेजला माझी मदत करणारे अदृश्य हात किंवा माझे सहकारी खूप होते, त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि थँक्स वन्स अगेन. थँक्यू. एन्जॉय करा. थँक्यू सर. आणि आता तुमच्या सगळ्यांसाठी तुम्ही ज्याची आतुरतेनं वाट पाहताय त्या सगळ्या कार्यक्रमासाठी मी संदीप सरांना विनंती करते की आपण हा कार्यक्रम पुढे न्यावा. धन्यवाद मॅडम.